2 महिन्यापूर्वी सत्य झालेली घटना आहे महाराज, नगर जिल्ह्यामधली. 200 एकरचा मालक होता महाराज, 200 एकर. या दारूनं काय केलं ना, तरुणांनो ऐका जरा, सांगेल मी तुम्हाला. तरुणांनो ऐका, हसण्यावरती जाऊ नका महाराज. नगर जिल्ह्यामधली घटना आहे, 200 एकरचा मालक महाराज. एक सांगेल मी तुम्हाला, ध्यान देऊन ऐका महाराज. संगतीमध्ये आपण कोणाच्या आहे ना, हे आपल्या आई वडिलांना पाहणं गरजेचं आहे महाराज. संगत कोणाची करावी हे आई वडिलांनी ठरवायचं. ज्यावेळी महाराज त्या 200 एकरच्या मालकाकडे पैसे असतात ना महाराज, तो सोबत 4 मित्र महाराज, पण कुठं धाब्यावरती. असं करून करून त्याला व्यसनाधीन करतात महाराज. एवढा व्यसनाला लावतात, एवढं व्यसनाला लावतात की रात्रंदिवस त्याच्या खिशामध्ये क्वार्टरच असते महाराज. सत्य घटना आहे, नारदाची गादी आहे, लबाड्या मारणार नाही महाराज. विश्वास नसेल वाटत तर डिझेल गाडी टाका चला नगरला, सोबत येतो मी. घटना सत्य आहे. त्या ठिकाणी महाराज त्याला एवढं बिघडवतात तेवढ्यावर थांबत नाही मित्रमंडळी महाराज. त्याला जुगार खेळायला लावतात. जुगारामध्ये शेती जाते महाराज, सगळं वैभव जातं आणि शेवटी पत्राच्या शेडमध्ये यावं लागतं महाराज. शेडमध्ये आल्यानंतर रात्रंदिवस दारू पितो. सगळं हृदय महाराज, सगळे आतडे खराब होतात आणि शेवटी देह प्राचित्य त्याचं होतं महाराज. पण पाठीमागे महाराज एक 5 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असतो महाराज. मी सांगेल तुम्हाला, ज्या घरातला कर्ता पुरुष जातो ना महाराज, त्या घराचं सगळं काही हरलं जातं महाराज. त्या ठिकाणी महाराज त्या बाईचं सगळं काही हरलं जातं महाराज. पण ज्या काळामध्ये या बाईने, हिच्या मालकाने ज्यांना साथ दिली होती महाराज, तेही लोक कोणी काम येत नाही महाराज. दुसरा दिवस होतो, शेजारा पाजाराकडे आपल्याकडे प्रथा आहे महाराज, ज्या ठिकाणचा माणूस वारतो ना त्या ठिकाणी भाकरी घेऊन जायच्या महाराज. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करत 4 दिवस लोक भाकरी घेत आली महाराज. भाकरी दिल्या महाराज, पण 6वा दिवस उजाडला महाराज. 7वा दिवस उजाडला, त्या घराकडे कोणीही फिरकून पाहिना महाराज. 5 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा महाराज. अंगाला भरगच्च ताप आलेला आहे महाराज. सगळं पोट पाठीला चिटकलेलं आहे महाराज. 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. अशा परिस्थितीमध्ये महाराज लेकरं आईकडे येतात आणि आईला मिठी मारतात, आई भूक लागली ग आई, खायला काहीतरी दे ना, भूक लागली. ती माता म्हणते, सांग थांब बाळा, येईल कोणीतरी, येईल रे बाळा, काहीतरी करते मी, येईल. मुलगी गेली की मुलाने येवा, आई भूक लागली ग आई, भूक लागली, काहीतरी खायला दे ग आई, पोट दुखतंय नुसतं, पोट दुखतं, आई खायला दे. अशा परिस्थितीमध्ये महाराज ती माऊली, जिच्या मालकानं एका दुकानदारावर उपकार केले होते महाराज, त्याला दुकान टाकून दिली होती. अरे हा ऋण फेडेल आपलं, ही आपल्याला काहीतरी देईल या आशेने ती माऊली त्याच्याकडे जाते महाराज. 2 कलरची चप्पल असते, कुठंतरी पदर घेऊन सावरत त्या दुकानदाराकडे जाते. त्याला सांगते, दादा अरे माझे मुलं 2 दिवसापासून उपाशी आहेत दादा, अरे काहीतरी खायला द्या, मी तुमचं काहीतरी काम करून धुणे भांडे करून तुमचे पैसे फेडेल दादा, पण द्या, काहीतरी द्या, माझे लेकरं आहे ना भुकीने व्याकुळ झाला तर रडतात. तयाने आली त्याला, अरे जा म्हणे, तुझ्या नवऱ्यानं आधीच उधारी करून ठेवली म्हणे, आणि तू कुठं आली म्हणे, काय करणार आहे तू माझं काम, जा म्हणे, निघून जा. त्यावेळी महाराज त्या मुलाला ताप आलेला असतो. त्या माऊलीकडे दवाखान्यात जाण्याकरता पैसे देखील नसतात. अशा वेळेमध्ये ती माऊली महाराज मिठाच्या पट्ट्या करते आणि स्वतःच्या मुलाला डोक्यावर ठेवून त्याचा ताप निवडण्याचा प्रयत्न करते महाराज. पण काय होणार महाराज, अतोनात प्रयत्न करते महाराज. पूर्वीचा काळ त्या ठिकाणी व्हायचे उपचार, पण आता महाराज सगळं हायब्रिड खाणं आलेलं आहे महाराज, आता हे शक्य नाही महाराज. अशा परिस्थितीमध्ये महाराज ती माऊली त्या पोराला, रात्रीचे 1 वाजलेले, मुलगी परत येते, आईपाशी येते ना, आई म्हणते, आई आपला दादा मरणार तर नाही ना, आई आपला दादा मरणार तर नाही ना. अशा वेळी ती आई म्हणते, अगं असं का म्हणते. अरे महाराज त्या मुलीचं उत्तर ऐका, अरे कान माझ्याकडे देऊन ऐका, दारू पिणारांनो ऐका जरा. ती मुलगी म्हणते, आई आपला दादा जर मेला ना, लोक आपल्या घरी भाकरी घेऊन येतील ग आई, आपल्या घरी भाकरी घेऊन येतील महाराज. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाएगी. अरे एक बार हरि नाम का पिया पी के देखो, सारी जिंदगी सवर जाएंगी महाराज. अरे प्यायचीच असेल ना तर हा हरिनामाचा प्याला प्या महाराज. आमची मीराबाई सांगतात, नाही ठीक आहे काय अडचण नाही, आपलीच माणसं सगळी महाराज. बरं माझा काका तुम्हाला एक प्रश्न आहे, नशा ही दारू मध्ये असते का बाटलीत असते. नाही दारू मध्ये असते का दारू पिणारात असते. बर खरंय दारू मध्ये असते तर मग बाटलीनं नसते उड्या हाणल्या. बाटली थोडीच उड्या हाणते, पिणारे उड्या हाणते, दारू नाही बाटल नाही उड्या हाणते. श्री क्षेत्र पैठणवरनं आमचे ज्ञानेश्वर माऊली हे चारही भावंड परत जात असताना महाराज एका
नगरी त्यांना लागते महाराज. त्यांचा प्रवास तिथून चाललेला असतो. त्या राजाला 8 धर्मपत्नी असतात महाराज. 8 पैकी एकीलाही पुत्र होत नसतो महाराज. तर तो 9वी पत्नी करतो. त्या 9वी पत्नीला ज्यावेळेस महाराज ती गरोदर राहते, पण राजा एवढा कडक असतो महाराज, राजवैभव त्याच्याकडे असतं महाराज. त्यामुळे तो राजानं ठरवलेलं असतं, त्याला त्या धर्मपत्नीला महाराज सर्वांना मुलीच होत असतात. त्या मुली झाल्यामुळे तो असं ठरवतो, जर ह्या वेळेस तुला जर मुलगी झाली तर तुझा शिरच्छेद केला जाईल म्हणे. मुलीला तर मारल्या जाईलच, पण तुला देखील मारल्या जाणार म्हणे. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी त्या राणीची असणारी दासी महाराज तिला आधार देते, सांगत राहते, अरे आपण हिच्या मीठ खाल्लंय, हिच्या मिठाला आपण जागलं पाहिजे महाराज. म्हणून ती दासी महाराज त्या राणीला सांगते, राणी साहेब काळजी करू नका, 9 महिने जायचेत अजून, आतापासून चिंता काय करता, ही तुमची दासी तुमच्या पाठीशी उभा आहे, घाबरू नका महाराज. असं म्हणल्यानंतर त्या राणीला थोडा धीर येतो महाराज. असं करत 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 महाराज त्या मुलीचा जन्म त्या ठिकाणी होतो. मुलीचा जन्म झाल्यानंतर ती राणी घाबरते महाराज, घाबरते आणि रडायला लागते महाराज. त्यावेळेस ती दासी एक युक्ती अशी ठरवते, मिठाला जागते महाराज. मी काय सांगतो, ज्याचं मीठ खावं ना महाराज त्याला जागावं महाराज. त्या ठिकाणी ती दासी जागते महाराज. जागल्यानंतर ती सांगते, राणी साहेब काळजी करू नका, मी असताना तुम्ही मला एवढं सांभाळले, माझं संभोगपान केला, मला एवढे दिवस सांभाळले ना, ही तुमची चिंता मी दूर करणार. ती असं ठरवते, राजा येण्या अगोदर तीच राजाकडे जाते. सांगते, राजेसाहेब तुम्हाला मुलगा झालाय, मुलगा गोंडस आहे, सुंदर आहे, परंतु 8 आहे महाराज. जोपर्यंत हा मुलगा 12 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्या मुलाला तोंड तुम्हाला बघायचं नाही म्हणे. अशी ज्यावेळेस ती ठरवते त्यावेळेस राजाला सांगते की तुमच्यासाठी अशुभ आहे म्हणे ते मुलगा पाहणं. त्यामुळे तो राजा ठरवतो, महाराज ठीक आहे म्हणे, अरे एवढ्या दिवसापासून मला पुत्र नव्हता महाराज. असंच एक कीर्तनात विनोदाचा प्रसंग सांगतो तुम्हाला. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, तात्या माझ्या बरोबर होते कोकणामध्ये. एका बाईला एक म्हातारी माझ्याकडे आली कीर्तनामध्ये. कीर्तन संपल्यानंतर आल्यानंतर ते आजीबाई म्हणले, महाराज. म्हणलं काय बाई? ती म्हणली, महाराज ही माझी सून म्हणे. म्हणलं बर, काय करायचं मग? काय नाही म्हणे, हिला 6 खपुडे आहे म्हणे. काय 6 खपुडे म्हणजे 6 पुरी म्हणे. मग म्हणलं आता काय करावं? मग ती म्हणे काय नाही म्हणे महाराज, आता माळाईने एवढंही होतं म्हणे, हिला माळ घाला म्हणे, झालं पोरग म्हणे. जर माळीना पुरी झाल्या असते महाराज मला भेटली नसते का माळ घातली? आता असं काम आहे महाराज. आता दारू कधीच पिऊ नका. आपला विषय कुठं होता? एका राजाच्या मुलीचा विषय चालू होता आपला. त्या ठिकाणी महाराज तिला मुलगी होते आणि ती दासी महाराज राजाला सांगते की असं ना असा विषय आहे. ते सांगितल्यानंतर राजा म्हणतो, ठीक आहे, एवढ्या वेळ मी प्रतीक्षा केली, एवढ्या वर्ष मी प्रतीक्षा पाहिली, आता थोड्या दिवस थांबायला काय हरकत आहे महाराज. तो थांबतो, पण मुलगी महाराज लग्नाची वयात येते. मुलगा लग्नाच्या वयात येतो. कुठल्याही पित्याचं कर्तव्य असतं महाराज की आपली मुलगी वयामध्ये आल्यानंतर, मुलगा वयामध्ये आल्यानंतर त्याच्या लग्नाची सोय साय करणं आपलं काम असतं किंवा स्थळ पाहणं आपलं काम असतं महाराज. त्यामुळे तो राजा असल्यामुळे राजाच्या लेवलचं स्थळ आपल्या मुलासाठी बघू लागला महाराज. असं बघत असताना त्याला माहीत नव्हतं, मुलाचा चेहरा त्यानं पाहायला देखील नव्हता, पण मुलगा हा वयामध्ये आला होता. त्या ठिकाणी महाराज तो ठरवतो की आता मुलाचं लग्न करायचं. आणि ही वार्ता कळते महाराज त्या मुलीला. त्याला जी झालेली मुलगी असते तिला कळतं की बाबा आपला बाप आपल्यासाठी मुलगी बघतोय आणि आपण तर एक मुलगी महाराज. लग्न तर पोराचं आणि पोरीचं होत असतं, इथं कुठं मुलीचं लग्न होणार आहे. ठरवलं महाराज, निष्ठावान मुलगी होती महाराज. अरे असं जर झालं तर माझ्या आईला मरावं लागेल, माझ्या वडिलाचा अपमान होईल, त्यापेक्षा मीच कुठेतरी निघून जाते महाराज. असा निर्णय घेतला. घोड्यावरती बसली, घोड्याला टाच मारली आणि दूर एका जंगलामध्ये निघून गेली महाराज. पण त्यावेळचा हा काळ होता महाराज. निश्चय केला मनामध्ये, अरे आता जगायचं नाही, जगून अर्थ नाही. कुठंतरी झाडाला दोर बांधला, घोडा कुठंतरी बाजूला बांधला आणि फाशी घ्यायचा निर्णय महाराज तिने मनामध्ये घेतला. निर्णय घेतल्यानंतर कुठंतरी ही 4 भावंड महाराज येताना त्या वाटेवरती दिसली महाराज. ज्ञानोबारायांचं रूप म्हणजे महाराज एकदम गोंडस. ही 4ही भाव महाराज, मुखावरती असं तेज, आणि 4ही भावंड त्या ठिकाणावरनं जाताना दिसली महाराज. विचार मनामध्ये आला, सात्विक विचाराची होती, अरे मरायचं ना, पण मरायच्या अगोदर ह्या संन्याशाचे पाय धरावे आणि मगच मरावं महाराज. असं केलं, मागचा पुढचा विचार केला नाही आणि डायरेक्ट माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाली महाराज. नतमस्तक झाली माझे ज्ञानोबाराय महाराज. ज्ञानोबाराय डायरेक्ट म्हणतात, उठ बालका,
काय म्हणतात, उठ बालका. महाराज ती मुलगी उठते आणि त्या ज्ञानोबरायांना म्हणते, तुम्ही मला डायरेक्ट बालका म्हणले महाराज, मी तर एक मुलगी महाराज. अरे ते शब्द ज्ञानोबरायांचे होते महाराज. अरे एका क्षणामध्ये त्या मुलीचा मुलगा झाला महाराज. त्याला प्रमाणे श्रीचा तो की पुरुष, श्रीचा तो केला पुरुष उभा हो, श्रीचा तो केला. अवघड झाले लोकांची समस्या. आम्ही एका ठिकाणी विठ्ठल काका होते माझ्या बरोबर आणि बापू होते. परभणीला कार्यक्रमाला गेलो महाराज. परभणीला गेलो बाबा. कार्यक्रम हा परभणी सिटीमध्ये असल्यामुळं आम्हाला काही आवाजच येईना बाबा. जवळजवळ गेलो, इकडे भीतीवर आवाज जात होतो, तिकडे भीतीवर आवाज. आमची दाजी होती सोबत, ते तर कदरले ह्या बोळीत गाडी घाल पुन्हा वापस आहे. असं करत करत महाराज फार आम्हाला वैताग आला. आणि मग तिथं आम्ही म्हणलो आता आवाज तर येतोय ठोबारक माहिती तिकडं सुरू झालं, पण मेळ काही लागा ना भाऊ. मग त्या ठिकाणी काय केलं, त्यावेळेस मग आम्ही एका गल्लीमधनं गाडी टाकली महाराज. म्हणलं त्या गल्लीनं आपण सरळ गाडी टाकू, आवाज या गल्लीतनं जास्त येतोय. त्या गल्लीमध्ये गाडी टाकली आणि त्या गल्लीत काहीच नव्हतं, नुसता सुखसुकडात होता महाराज. पण एक बेवडा त्या गल्लीत होता महाराज. बेवडा होता त्या गल्लीमध्ये चालू लागला आणि आमच्या दाजीने त्याला असं जोरात हरण मारलं, पीप. आणि त्या आधी टंग होतं, ते होतं येऊन येऊन येणार कोण, ह्या पार्टीचा माणूस होता तो. तो प्याला फुलन. मग म्हणलं भाऊ जय हरी. ते म्हणजे म्हणलं सप्ता कुठं चालू. ते म्हणे आवाज आहे ना तुला. म्हणलं काय हंबल झाली बा, आवाज आहे ना. मी म्हणलं बाबा मी आलो म्हणलं परभणीमध्ये लय वेळेस, पण ते मला लक्षात आहे ना, ह्या भीतीवर आवाज आदळतो, त्या भीतीवर आवाज आदळतो. ते म्हणलं कुठून आला तू. मी म्हणलं जालन्याहून. खरं सांग कुठून आला. म्हणलं बदलापूर येऊ. मग हेच म्हणायचं मला कुठून आला. म्हणलं बदलापूर येऊन. बरं म्हणे ऐकून असं जा म्हणे, पण आता आम्हाला लय किडा. म्हणलं बाबा तुम्ही जात असता का हरिपाटाला. इथं पाटाला बांधणे म्हणजे हरिपाटाला कुठून जायचं म्हणे. बरं म्हणलं मग कशाला कीर्तनाला. आम्हाला एवढेच काम आहे म्हणे कीर्तनाला जायला. हे बुवा लोक तर लय लुबाडे म्हणे. अरे बा म्हणलं आता डोक्याला ताप झाला. म्हणलं मग काकड्याला. अरे ते म्हणे काकड्यावाले तर झोप येऊ दे ना म्हणे. उठा जागे वारे आता, झोपा लागायची की उठा जागे वारे आता. आता अवघडच झालं. म्हणलं नेमकं जाता कुठं तुम्ही. ते म्हणजे जातो म्हणे एका ठिकाणी. म्हणलं कुठं. वदन कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, अशी बाटली घेतो म्हणे आणि जातो पंक्तीला. म्हणलं बरे भाऊ कुठं खावायला जातात. मग गेले की काय बाबा बाटली हातामध्ये, हरे राम 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 हरे हरे. आणि एखाद्याची काय शिरा कढी पंगत असली की कोणाची रे पंगत होत नाही देऊ नये. कृष्णा कृष्णा हरे 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 राम. आणि जर गुलाबजामू चिनीची कधी पंगत असली ना, हरे राम 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 हरे हरे. आणि पुन्हा म्हणतो दोन वाढ मा नातू वाढ कृष्णा कृष्णा हरे हरे. म्हणतो तात्या दोन ते सांगितले ना, आता बापाच्या घरचं वाढ हरे कृष्णा हरे हरे. अवघड झालं म्हणलं बाबा आता. मग नंतर वाढतात. वाढल्यानंतर मग हे म्हणलं पुन्हा सगळ्याच मिळू का नाही मिळू कोणाला काही रावणा रणजी गंभीर तू केले. म्हणलं तू ग बस. रावणाने गंभीर राज्य केलं, तू केलं. म्हणलं तू शांत बस. मग त्यानं ठरवलं बाबा याला गाठायचं म्हणे आता पंक्तीमध्ये. म्हणलं कशाच येत जाईन एवढं घरी. पण ते आलो पंक्तीला तात्या. आणि आम्हाला जेवायला बसलो आणि तिला की आलं पुढं दरवाजा. संत जेवले लयच फुगले म्हणे. आणि घरी जाऊन गादीवरी लोळले. मग त्याच्या घरचे काय म्हणले म्हणे, काय हो महाराज काऊन निजले. ते म्हणे हे पाय ना लय फुगले.